नमस्कार सर्वांना. मेनिसा पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी मेघना. आजचा भाग आहे वुमेन्स डे स्पेशल. आज आपण बोलणार आहोत स्त्रिया जगाला कशा प्रेरणा देतात याबद्दल. फक्त आजच नाही तर इतिहासापासून आजपर्यंत. भारतीय इतिहासात अनेक महान स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी आपलं आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी समर्पित केले आणि त्यांच्या कार्याने पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा मार्ग निर्माण केला. त्यापैकी एक महान व्यक्तिमत्व म्हणजे जिजाबाई. जिजाऊ केवळ आई नव्हत्या, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची प्रेरणा रुजवली. त्यांच्या संस्कारांमुळेच एक महान राजा आणि दूरदर्शी नेता घडला. तसंच आपल्याला आठवतात राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दाखवलेलं धैर्य, शौर्य आणि नेतृत्व आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतं. आणि आपण स्मरण करतो सावित्रीबाई फुले यांचं. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. समाजातील अनेक अडचणींना सामोरं जात त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित केलं आणि समाजात मोठा बदल घडवून आणला. या महान स्त्रियांनी दाखवलेलं धैर्य, समर्पण आणि दूरदृष्टी आजच्या प्रत्येक तरुण स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. आणि आजच्या काळातही आपण अनेक प्रेरणादायी स्त्रिया आपल्या आजूबाजूला पाहतो. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉक्टर, शिक्षिका, उद्योजिका, कलाकार, संशोधक आणि नेत्या म्हणून त्या आपल्या स्वप्नांना पाठपुरावा करत आहेत, यश मिळवत आहेत आणि त्याच वेळी प्रेमाने व जबाबदारीने आपल्या कुटुंबाचीही काळजी घेत आहेत. काम, स्वप्न आणि कुटुंब या सगळ्यांचा समतोल राखणं सोपं नसतं, पण स्त्रिया ते धैर्य, संयम आणि समर्पणाने सांभाळतात. म्हणून या वुमेन्स डे निमित्त इतिहासातील त्या महान स्त्रियांना स्मरूया आणि आज आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूया. कारण प्रत्येक स्त्रीमध्ये जगाला प्रेरणा देण्याची शक्ती असते. धन्यवाद. मी मेघना आणि तुम्ही ऐकत आहात मेनिसा पॉडकास्ट. पुन्हा भेटूया. प्रेरणा घेत राहा आणि प्रेरणा देत राहा.